स्त्रीला तर उपभोगाची वस्तूच बनवून ठेवला यांनी. तर ही माझी नात कुठे राहिली? अगे सावित्री, सावित्री. माता आहे ना, त्यांचा जन्म झाला होता, त्यांची जयंती आहे आज. जिजाऊ सखूल जिजाऊ. देवा, जिजाऊ नाही माहिती तुला? बरं, शिवाजी महाराज तरी माहिती आहेत का? शिवाजी महाराज सगळ्यांना माहिती. 4थ्या वर्गात शिकलो होतो. 4थ्या वर्गात त्यांनी गडे राखली, लढाया जिंकल्या, बोटा कापली. बोट कापली, गड जिंकले, हेच तुम्ही पुस्तकात शिकले. त्यांचं ते वाक्य नाही आठवत का आजी तुला? माझा सिंह मेला पण माझा गड राखला ना. रे देवा 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 देवा, उचल रे उचल. ह्या एज्युकेशन सिस्टीमची तर त्यांनी मुलींना काही शिकवलं नाही. तुमच्या जनरेशनला ना बेटा, शिवाजी महाराज कळलेच नाहीत. हो, कळलेच नाही. तुला इतकं माहितीये ना शिवाजी महाराजांबद्दल, मग तू सांग की आम्हाला शिवाजी महाराज कोण होते?
सांगू? सांगत नाही, तुला दाखवते, बघच आता. चल. शिवाजींसारखा नवरा आणून दे. तुला शिवाजी महाराजांसारखा नवरा हवाय, असा चारित्र्यवान नवरा हवाय. शक्य नाही ते. पण का नाही शक्य. मला पाहिजे. पाहिजे म्हणजे आईस्क्रीम आहे का ते? मिळणार नाही, शक्य नाही. पण का आजी? कारण बेटा, शिवाजी महाराजांना घडवणाऱ्या जिजाऊ माता, आता जिजाऊ मातांना कोणी जन्म घालते का? नाही. म्हणे गर्भात आली जिजाऊ माता, केला तिचा गर्भपात. जन्माला घातलं त्या जिजाऊला, तर तिला 4 खोलीत बंद करून ठेवलं. आपण म्हणतो ना, मुलगी शिकली, प्रगती झाली, पण समोरचं कोणी सांगत नाही. मुलगी शिकली, प्रगती झाली, तिला साडीत गुंडाळली आणि 4 भिंतीत आणून कोंडली. बरोबर बोलली आजी तू, एक नंबर. आता हेच बघ ना. आता शिवाजी महाराज हवे तर आधी जिजाऊला घडवा. जिजाऊ माहिती आहेत ना? हो. कुठं? जर समजा आमच्या सारख्या सुंदर मुलींना शिवाजी महाराजांचा सारखा असा एकदम स्मार्ट आणि एकदम असा धाडसी माणूस पाहिजे असेल, नीतिवान माणूस पाहिजे असेल, तर आम्ही कुणापुढे हात पसरवायचे? हात पसरवू नका. आधी ते गर्भपात करतात ते थांबवा म्हणा. म्हणजे ते डॉक्टर, आधी डॉक्टरांना काय बोलायचं नाही हा. सॉरी ते बसले आहेत, पण तरीही तुम्ही असं काही करू नका हा. गर्भपात वगैरे गुन्हा आहे, गुन्हा. पण आता बघ बेटा, आपल्या जिजाऊ आहेत ना, त्यांचं एक म्हणजे कसं की आता बँगळुरू मध्ये एवढा मोठा इन्सिडेंट झाला न्यू इयरच्या मध्यरात्रीच. म्हणे साऱ्या मुलींना त्यांनी छेडलं, त्यांचं मॉलेस्टेशन केलं. आता हे घडतं कशामुळे आहे? काय असेल त्याच्या मागे? कारण माहितीये त्याचं? काय चारित्रच बनत नाही आहे. ते घडवण्यासाठी आई लागते, जिजाऊ मातांसारखी. तेव्हा कुठे शिवाजी जन्माला येतात. आणि शिवाजींनी असं वाईट बघितलं असतं ना, तर एकाला त्यांनी धडा शिकवला असता. पण आता जिजाऊचं यावर काय मत असेल बरे? काय मत असेल? तुला ऐकायचं जिजाऊचं यावर काय मत असेल? बिलकुल
ऐकून घेऊया. संस्कारल्या जीवन ज्योती घडविले शिवछत्रपती. स्वराज्य संकल्पिका जाधवांची लेक आणि भोसल्यांची सून. मातृत्वाच्या गौरवाचा मार्तंड ज्या शिवबाने प्रस्थापित केला अशी त्याची मी राजमाता जिजा. अरे त्यांना काय माहिती असणार रे. मला बघायला त्यांना दृष्टी लागेल, पण त्यांच्या डोळ्यावर तर अनितीचा पडदा आहे. हो, 16व्या शतका अगोदर जे सांगण्याचा मी प्रयत्न केला ते आज मी पुन्हा सांगणार आहे. 4 भावंडानंतर मी जन्माला आले आणि आज बघा आपण काय करतोय. आपण आपल्याच मुलीला आपल्या पोटामध्ये मारून टाकतोय. आपण आपल्या आजूबाजूचा पूर्ण अंधार दूर करून सगळ्यात आधी आपण हे ठाणलं पाहिजे की आपण आपल्या पोटात असलेला कोणतंही बाळ, मग ते मुलगी असो किंवा मुलगा असो, त्याला आपण मारणार नाही. आज जर सावित्री, भीमाई आणि जिजाऊ जर जन्माला घातल्या तरच फुले शाहू आंबेडकर जन्माला येतील, तरच फुले शाहू आंबेडकर जन्माला येतील. अरे तू स्त्री आहेस, शक्ती आहेस. स्त्री आहेस, शक्ती आहेस. तू निर्माती आहेस, निर्माण करणारी आहेस. तू कुणापेक्षा उच्च नाही तर कुणापेक्षा नीचेही नाही. तू स्वतःला कमी का लेखतेस? आपल्याला असं वाटते मी काय करू शकते, मी कशी झुंजणार या पुरुषप्रधान संस्कृतीशी. माझ्यासाठी कोणी काही करत का नाही, पण मग हे जे काही कोणी करू शकतं ते तूच आहेस. एक महिला असते, ती पूर्ण कुटुंबाचे संयोजन करत असते, ती कुटुंब सांभाळत असते आणि हाच कुटुंब समोर जाऊन समाजाचा घटक होतो. आपण जर मुले चांगली घडविली तरच आपण अशा विकृत मनस्थितीचे लोकांना धडा शिकवू शकतो. जिजाऊ गहीवरून गेले बघा मी तुमचं बोलणं ऐकून. जिजाऊ आशीर्वाद दे तिला. अरे माणूस जातीला पेटावं लागतं. घे ती स्वाभिमानाची मशाल आणि घे स्वातंत्र्याची तलवार आणि कर वार त्या असमानतेच्या विचारांवर आणि आपलं मस्तक इतकं जबरदस्त कर की कुणा पुढेही हस्तक होणार नाही. आपलं मस्तक इतकं जबरदस्त कर की कुणा पुढेही हस्तक होणार नाही आणि नको तिथे नतमस्तक होणार नाही, नको तिथे नतमस्तक होणार नाही. बघितलं जिजाऊंचं मत. हा, नतमस्तक व्हायचं नाही. हे असे छेड काढणारे असतात ना, त्यांना चांगला धडा शिकवायचा. अबला अबला काय ते सबला होऊन दाखव. सबका तबला बजाने का. आजी मला ना जिजाऊंसारखं व्हायचंय, एकदम ब्रेव हार्ट. मग आता काय म्हणते, आता कुठे निघालेस? कॉलेजला ना? नाही ना आजी, टुडे इज थर्सडे नो. आणि तुला तर माहितीये थर्सडे ना मला पिंक कलरचं टॉप घालायचं असतं आणि पिंक कलरच्या टॉप खाली ना मॅचिंग असे मला शूज मिळाले नाही बघ. मग विदाउट शूज नो स्कूल नो कॉलेज. हफ्ताड बोंगे. ते सांगते कॉलेज आहे पण शूज नाही तर कॉलेजला जात नाही. हे काय कारण झालं का? चल ते दुसरा टॉप घाल आणि निघ कॉलेजला. आजी असं ओल्ड फॅशन तुला काय काढतं ग फॅशन स्टेटमेंट. अगं नेल कलर मॅचिंग नसतं ना म्हणून आम्ही मुली तर पार्टीज अवॉइड करतो. तुला माहितीये ही जनरेशन नेल पेंट म्हणे, मॅनिक्युअर म्हणे, पेडिक्युअर म्हणे, सगळं क्युअर, पण तुमचं शिक्षण क्युअर नाही होत आहे. तूही तशीच आणि तुझ्या मैत्रिणी तशाच. टिंग टॉंग. आता कोण आलाय? जा बघ कोण आहे तर. You got engaged? आजी मॅगी आली बा. मॅगी बाळा ये. खुश राहा बाळा, खुश राहा. वा 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 आलीस हा. आजी माझं लग्न आहे आणि तुला माझ्या लग्नाला यायचंय. लग्न. खोल ना आजी खोल ना ग. अरे देवा देवा देवा, 18ची झाल्या बरोबर लग्न करते. देवा देवा देवा. सांग तुझ्या मैत्रिणीला काही सांग. अगं पण लग्न एवढ्यात
असते ना तर तिच्या मनाला किती दुःख झालं असतं, काही कळते का तुम्हाला? हे दिवस बघण्यासाठी सावित्रीने आपल्या अंगावर शेण आणि चिखल ओतून घेतला का? सावित्री? कोण सावित्री? आणि का तिने स्वतःच्या अंगावर शेण आणि चिक्कल घेतलं? सावित्री नाही माहिती? नाही माहिती. आता नको रे बाबा, उचल. कोण सावित्री? काय ती मी सांगू नाही शकत. आजी पाणी आणू का तुझ्यासाठी? पाणी आणू का आजी? आजी सावित्रीचं काय म्हणणं आहे ते स्वतःच सांगे, ऐकून घ्या. काळ रात्र गेली, अज्ञान पळाले, सर्व जागे केले त्या सूर्याने. सूर्या क्षितिजी तेजस्वी, पण हे तेजस्वी का उमगलं? आज या स्त्री का हे ज्ञान ज्योती मुलावली आहे? होय, मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतेय. एरवी बोललेही नसते, पण माझ्या विचारांना विसरून मला फोटो मध्ये फ्रेम केलाय. जेव्हा जमेल, जसं जमेल तसं माझं कौतुक करता, माझा वारसा सांगून स्वतःच्यासाठी जगता, स्वतःच्या स्वार्थासाठी. जेव्हा मी पहिल्यांदा लेखन हाती घेतलं ना, माझं हे हात थरथर कापायला लागलं होतं. पण गंमत बघा, पहिला अक्षर लिहिलं आणि माझा हा थरथर कापणारा हात पुन्हा कधी थरथर कापलाच नाही. आम्ही पुण्याला पहिली शाळा काढली मुलींची. एक शाळा काय काढली, संपूर्ण पुण्याला तशी आगच लागून गेली. आमच्या बांधवांना मारहाण करण्याची धमकी मिळाली, वाळूत टाकण्याची धमकी मिळाली शिक्षकांना. आता समजा शिक्षकच नाही तर शाळा तरी चालणार कशा? पण मी विचार केला, कितीही काही झालं तरी शाळा बंद पडू द्यायच्या नाही. मी शिकवेल. पण त्या काळी एखाद्या स्त्रीने शिक्षणासाठी घराबाहेर पाय काढणं म्हणजे फार साधं काम आणि महापाप म्हटलं तरी हरकत नाही. पण मला ज्योतिबांची जाग होती. मी ठरवलं, आज या मुली शिकणार, इतक्या मोठ्या होणार, इतक्या प्रगती करणार की या समाजात घडणाऱ्या वाईट परंपरांना त्या पळवून लावणार. मग का आज स्त्री मुक्ती झालेली नाही? का त्या स्त्रीला समाजामध्ये जगण्याची, शिक्षण घेण्याची परवानगी नाही? का तिला अधिकार नाही? का तिला अधिकार नाही? या सगळ्या संतापामुळे अशी भीडभाड न बाळगता बोलतीये. मी सावित्री ज्योतिबा फुले बोलतीये. तुम्हाला एक सांगू, शाळेसाठी बाहेर निघताना लोक, काही अभित्र मनाची लोक माझ्याकडे वाईट नजरेने पाहायची. घाण ते बोलायची, अंगावर शेण घालायची, किचड घालायची, टोमणे मारायची. आमच्या भाऊ बंधांना धमकवलं गेलं, वाळीत टाकू असं सांगितलं गेलं. पण त्या क्षणी सुद्धा मी माझं मन घट्ट केलं. कारण या शिक्षणावर, या ज्ञानावर कोणत्याही एका जातीची मत्ता नाहीच आहे. हे ज्ञान, हे शिक्षण सर्वांसाठी आहे आणि तो प्रत्येकाला मिळायला हवा. अगदी एका स्त्रीला सुद्धा तो अधिकार मिळायला हवा. या क्रांती ज्योतीची आणि ज्योतिबांची ही ज्ञान ज्योती प्रत्येकाच्या मनात ठासू द्या. प्रत्येकाच्या हृदयामध्ये ही ज्ञान ज्योती प्रज्वलित होऊ द्या. मला शेठजींनी आणि ज्योतिबांनी शिकवलं, फक्त नावासाठी नाही शिकवलं, तर एक स्त्री म्हणून अभिमानाने जगायला शिकवलं, माणूस म्हणून जगायला शिकवलं. म्हणूनच तर मी बोलतीये. आणि तुम्ही लोक एवढ्या डिग्र्या घेऊन सुद्धा का समाज कार्यामध्ये निष्क्रिय आहात? जागे व्हा. आणि एक माझ्या मित्रांनो, मी तुम्हाला आव्हान करते, लेकरा बाळांना तुम्हाला सांगते, जागे व्हा. कारण मी सावित्री पुन्हा येणार नाही. सो मॅगी, काय डिसाईड केलंयस मग तू? मी नाही करणार लग्न बिग्न. मला शिकायचंय. चल मॅगी, आजपासून आपण रेग्युलर कॉलेज जाणार. हो. नो बंकिंग. येस. आणि आपण खूप मोठा माणूस बनणार. येस. मॅगी, वाघपुरी, कृष्णापुरी, माझी सॅवी ग, जिंकलंस तू माझं मन पुरी. आजी, आजपासून तू मला सावी म्हणणार नाहीस. मला सावित्री बोलायचं. कारण
तुमच्या मनात तुम्ही सावित्री जिजाऊ ठसवून घ्या. तुमच्या अंगात तुमच्या अंगात त्या सावित्री आणि ज्योती फुलल्याच पाहिजे. कारण तुमचं रक्षण करायला कोणी दुसरं येणार नाही आहे. कोणी तुमची छेड काढली, विनयभंग केला तर तुमची मदत करायला दुसरं कोणी येणार नाही आहे धावून. तुम्हाला स्वतःला एवढा सबला करायचा आहे की तुम्ही स्वतःचं रक्षण स्वतः करू शकणार. कारण शिवाजींसारखे घडवायचं असेल ना तर आधी जिजाऊंना जन्म द्या. कारण शिवाजींचं चरित्र म्हणजे काय? काय? अशीच आमची आई असती, आम्हीही सुंदर झालो असतो. परस्त्रीमध्ये ते बघतात आपल्या आईला. आजकाल असे पुरुष कुठे मिळतात? कारण जिजाऊच नाही आहे. म्हणून जिजाऊला जन्म द्या. गर्भपात करू नका. मुला मुली यांना चारित्र्यवान बनवा. तेव्हा कुठे बेंगलुरूमध्ये झालेले हे असे इन्सिडेंट होणार नाही. आणि स्त्रीचं हे स्वत्व तिला जपता येणार. कारण स्त्री ही ज्वलंत ज्वालामुखी आहे. स्त्री ही अस्मिता आहे. स्त्री ही क्रांती आहे. स्त्री ही एक प्रेरणा आहे. स्त्री हा एक स्वाभिमान आहे.